न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। अल्पवयीन तरुणीच्या डीएनए चाचणीमुळे गुन्ह्यातील निष्पाप तरुणाची बाललैंगिक शोषण प्रतिबंधक पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली आहे। खोट्या आरोपामुळे त्या निष्पाप तरुणाला 7 महिने तुरुंगात खितपत राहावे लागले होते। या तरुणीनं आणखी एका तरुणाविरुद्ध पोक्सो व बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता। ही बाब देखील न्यायालयात उलट तपासात उघड झाली आहे। 2021-22 साली मोहोळ तालुक्यातील 17 वर्ष 6 महिन्याची तरुणी बार्शी तालुक्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होती। मासिक पाळी न आल्यानं तिच्या आईनं तिला बार्शीतील एका दवाखान्यात तपासण्यासाठी नेले। तेथे सोनोग्राफी केल्यावर ती 15 आठवड्यांची गरोदर असल्याचं उघड झाले। हिला पुढील तपासणीसाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले। तिच्या गरोदरपणावरती शिक्कामोर्तब करण्यात आले। शासकीय रुग्णालयात तिचा कायदेशीर गर्भपात करण्यात आला। पोलिसांनी रुग्णालयात तिचा जबाब घेतला। यात तिने डिसेंबर 21 मध्ये त्या तरुणानं महाविद्यालयात गेल्यावर तलावाकाठी नेऊन अत्याचार केला व दमदाटी केल्याची फिर्याद वैराग पोलिसात दिली। यावरून त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता व त्याला अटक झाली। तपासादरम्यान पितृत्व चाचणीसाठी डीएनए टेस्ट फिर्यादी अल्पवयीन मुलीसह संशयित तरुणाच्या रक्ताचा नमुना आणि अर्भकाचे फिमर बोन काढून रासायनिक तज्ञांकडे पाठवण्यात आले। खटल्याच्या सुनावणीवेळी तरुणांचे वकील धनंजय माने यांनी मुलीची उलट तपासणी घेतली। 2019 साली गावातील एका तरुणाबरोबर घरात शरीर संबंध करताना अचानक तिचे वडील घरी आले व त्यांनी दोघांना रंगे हात पकडले। यानंतर तिच्या वडिलांनी त्या तरुणाला मारहाण केली। मोहोळ पोलीस ठाण्यात नेऊन तरुणाविरुद्ध फिर्याद देण्याची लावल्याची बाब समोर आली आहे। संशयित तरुणानं वकील माने यांनी आपल्या युक्तिवादात तरुणीच्या उलट तपासातील बाबी, पितृत्व चाचणी अहवाल, तरुणीची विसंगतपूर्व साक्ष न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली। यानंतर न्यायाधीशांनी तरुणाची निर्दोष मुक्तता केली। यात तरुणातर्फे ॲडव्होकेट माने, ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट शरद झालटे, ॲडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे यांनी हे काम पाहिले। तो तरुण आता तुरुंगात राहिलेल्या 7 महिन्यांची नुकसान भरपाई देण्याकरिता उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे। स्पेशल डिस्काउंट लिमिटेड टाइम के लिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज में अब नर्सरी, जूनियर एलकेजी, सीनियर एलकेजी, ग्रेड 1 और ग्रेड 2 के लिए एडमिशन पर अब डिस्काउंट रखा गया है। तो देर किस बात की, जल्द ही हमारे नंबर पर संपर्क करिए और एडमिशन करिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज में।